विरुद्ध बरडपाडा विरुद्ध आनंदवाडी. पहिला फटका डीप लॉंग ऑन, सीमारेषा भेदली. 4 रन. चेंडू खाली आणि टिपला सुरेख झेल. पहिला धक्का. आपण बघतोय पहिला फलंदाज इथे बाद होऊन परतला विठ्ठल. या अगोदरच्या सामन्यामध्ये विठ्ठल नॉन स्ट्राईक एंडला होता. या इनिंग मध्ये तो सलामीला आला. पहिल्या चेंडूवरती त्याने सुरुवात छान केली, परंतु तो पुढे आपला खेळ चालू ठेवू शकला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू बाहेरची कट घेत शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये आणि पहिला धक्का आनंदवाडी संघाला. धावफलकावरती 4 धावांवरती पहिला गडी. तर नवीन फलंदाज वैभव. सलामीला आलेला वैभव आता 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. हे चेंजेस असतात. सामना कसा आहे, समोरचा संघ कसा आहे, यावरती थोडेसे चेंजेस करत असतात आणि संघनायकाने इथे ते चेंजेस केलेले आहेत. विठ्ठलला पुढे सलामीला पाठवताना स्ट्राईक एंडला पाठवलं, तर सलामीला आलेला वैभव 3ऱ्या क्रमांकावरती त्याला यावेळेस संधी दिलेली आहे. पाहायचं इथे नवीन चेंडू गोलंदाज असणार आहे संदीप. एक यश संदीपनं मिळवून दिलेलं आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतायत. ओहो, इथे खराब चेंडू होता. फ्लाइट चेंडू, खराब चेंडू होता. पुढ्यात आला स्क्वेअर लेगला. खणखणीत चौकार. दुसरा चौकार या षटकातला. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. संदीप उजव्या बराचसा बाहेर यावेळेस भरकटतोय. वाईड चेंडू असेल, एक अतिरिक्त धावफलकाला पुढे नेते. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांनी पहिला सामना आपला जिंकलेला आहे स्पर्धेतला, त्यामुळे या मैदानाशी त्यांनी जुळवून घेतलेला आहे. इथून पुढे हे दोन्ही संघ निश्चित अधिक चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असतील. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. संदीपचा चेंडू परत एकदा आकाशामध्ये. मिड ऑन, तिथे चेंडू खाली. दुसरा फलंदाज बाद. चौकार खेळल्यानंतर विठ्ठलला दुसरा चेंडू टाकला, त्यावरती तो बाद झाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हा बाउन्स जास्त झाला होता. विठ्ठलचं अनुमान चुकलं होतं तिथे आणि बाहेरची कट घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू गेलेला बघितला. चौकार खेळल्यानंतर पुन्हा फलंदाज शफल होईल हा अनुमान गोलंदाजाला होता. यावेळेस चेंडू आखूड टप्प्याचा टाकला पण खाली राहिला आणि त्यावरती लिफ्ट करताना टायमिंग करता आलं नाही. तिथे फलंदाज वैभवला आणि तोही परतला. सलामीची जोडी बदलण्याचा जो निर्णय होता संघनायका, तो मला वाटतं इथे अंगाशी आलाय. कारण दोन्ही सलामीवर पहिल्या सामन्याचे ते आता बाद झालेले आहेत. वैभव आणि विठ्ठल दोघांनी एक चौकार खेळला. दोघे बाद झाल्यानंतर धावफलकावरती 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. माफ करा, 9 धावा. आनंदवाडी उजव्या हाताने फलंदाजी करणारा लक्ष्मण ऑन स्ट्राईक संदीपचा सामना करण्यासाठी. ओहो, इथे खणखणीत सुरेख फटका आहे हा. अक्रॉस दी लाईन खेळला. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये पॉवरफुल षटकार.
उपस्थित होत आहे सन्माननीय संजय घुडे साहेब, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले, सेवारत असलेले साहेब घुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो धडाकेबाज स्पोर्ट्सच्या वतीनं, त्याचबरोबर ग्रामस्थ वडवली यांच्या वतीनं. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. मला वाटलं सिंगल डबल्स विसरलेत की काय फलंदाज, फक्त षटकार चौकारच खेळतायत आणि अखेर 2 धावा मिळाल्या या षटकामध्ये. षटक संपलं पहिलं, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. खूप फास्ट खेळलेले आहेत, खूप वेगवान. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये मिळाला, परंतु 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेले आहेत, विठ्ठल आणि वैभव. दुसरं षटक आता रोडेंच्या बाजूनं सुरू होईल. आपण प्रत्येक षटका पाठीमागे एंड बदलतोय आणि मैदान सुरेख असल्यामुळे हे शक्य होतंय. अनेक मान्यवर या सामना पाहण्यासाठी आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. विशेषतः अनेक पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत. जाऊ मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू होत असताना गोलंदाजीसाठी कैलास या ठिकाणी येतोय. खरं तर मागचे जे 8 महिने आहेत, 8-9 महिने जवळपास कोरोनाचा हा काळ आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे खरं तर खूप महत्त्वाचं काम होतं. पोलीस सगळे अष्टप्रहर ड्युटी करत असतात, 24 तासांची ड्युटी, परंतु कोरोनाच्या काळामध्ये सलग ड्युटी करावी लागली. आणि विशेष म्हणजे कोरोना रोखण्यासाठी या पोलीस अधिकारी मंडळींनी घेतलेली मेहनत ही खरं तर कौतुकास्पद आहे. अनेक व्हिडिओज व्हायरल झाले होते मध्यंतरीच्या काळामध्ये, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि खरं तर डॉक्टर आणि पोलीस या दोन्ही मंडळींचं काम दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या मंडळींनी ते चोखपणे पार पाडलं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आपण खूप कमी प्रमाणात होऊ शकला आणि तो रोखू शकलो, हे महत्त्वाचं आहे. यावेळेस स्क्वेअर कट चेंडू, अप्पर कट आहे, एक टप्पा घेत डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईन तर तुपाशी, आणि त्या म्हणीचा प्रत्यय इथे येतोय. प्रत्येक चेंडू फक्त चौकार आणि षटकार खेळण्यासाठीच आहे. एक सिंगल, फक्त एक डबल सोडली तर या 7 चेंडू मध्ये इतर धावा काढल्याच नाही. चौकार आणि षटकार 21 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये येताना सुरू झाले. गोलंदाज कैलास. कैलासचा चेंडू, जबरदस्त फटका, शॉर्ट आर्म पूलचा पॉवरफुल पूल षटकार. होता फलंदाज एका जागेवरती उभा होता आणि उभ्या उभ्या त्याने फटका खेळला. इतका सहज, जसा माशातला काटा सुद्धा आपण इतक्या सहज काढत नाही, इतक्या सहजपणे त्याने या चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावांबरोबर धाव फलकावर 27 धावा. हो, बाहेर आहे, बराचसा ताण जाणवला फलंदाजाला. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. 28 धावा. आनंदवाडी विरुद्ध बरडपाडा या 2 संघामध्ये ही लढत सुरू आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना दुसरं षटक अजून सुरूच आहे, तर धावफलक दाखवतो 28 धावा. मोठी झेप आहे ही, गरुड झेप आहे धावसंख्येची. अप्रतिम टाकलेला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती, थोडासा आत आला आणि पुन्हा जागेवरून मी बघतोय की फलंदाज जो फलंदाजी करतोय मणेश, एक पायांची मोमेंट कमी आहे त्याच्या, परंतु एका जागेवरती उभं राहून कसे मजबूत फटके खेळले जातात ते तुम्ही बघाल. पुन्हा एकदा आकाशामध्ये उंच, किती लेंथ कव्हर करेल चेंडू आणि निश्चित षटकार. 6 धावा.
दरम्यानच्या काळामध्ये या षटकाराबरोबर 34 धावांची नोंद. एक धाव इथे मिळते. थ्रो खराब आहे. धाव अजून मिळू शकत होती, परंतु फलंदाज मनेशने तयार नव्हता आणि एक सिंगल मनेशने पहिल्यांदाच धाव घेतलेली आहे. अन्यथा त्याने फक्त चौकार आणि षटकारांनी धावा घेतलेल्या आहेत. 3 धावा फक्त मैदानामध्ये धावून घेण्यात आल्यात. बाकी सगळ्या धावा चौकार आणि षटकारांच्याच आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आनंदवाडी. धन्यवाद सर. आताच ज्यांचं शुभागमन झालंय असे आमचे बंधू पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत असे संजयजी घोडे यांचं इथं आगमन झालंय. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो की शंकरदादा शिंगोळे विनंती करतो आपणास की संजय भाऊंचं आपण स्वागत करावं आणि भाऊंना विनंती करतो की आपण आपलं स्वागत स्वीकारावं. धन्यवाद भाऊ. असेच आमच्यावर प्रेम असू द्या, असा स्नेह कायम असू द्या. कोरोनाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून त्यांचा नेहमीच आम्ही अनेक ठिकाणी गौरव होताना पाहिला आहे आणि येथेही आपला कोरोना योद्धा म्हणून जे काही स्वागत होत आहे त्याचा स्वीकार करताना संजय भाऊ घुडे मी पुनश्च सरांना विनंती करतो, नरेश सरांना, की आपण समालोचन सांभाळायचं. थँक्यू. थँक्यू सतीशजी. हॅलो. खरं तर धन्यवाद. इथे आलो आणि मनाला समाधान वाटलं, कारण आपलीच भूमी. व्यक्ती किती दिवस जगला त्याला महत्त्व नाही, पण जीवन कसं जगला ते महत्त्वाचं आहे. आणि हा आदर्श सर्वांनी वडवली ग्रामस्थ किंवा कमिटी यांच्याकडून घ्यावा. खरं तर या कोरोना काळातसुद्धा अशा प्रकारचे मॅचेस भरवणे हे फार जिगरीचं काम आहे आणि ते फार तुम्ही सुंदर रीतीने पेळता. कारण यातून नवीन पिढी जन्माला येते किंवा नवीन पिढी घडते. जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा सर्व कमिटींचे हार्दिक अभिनंदन. आणि खरं तर ह्या क्रिकेट माध्यमातून आपली शरीराची तर कारण व्यायाम होतोच, शरीर तर चांगलं बनतंच, परंतु अष्टपैलू नेतृत्व कसं असावं ते सुद्धा शिकायला भेटतं आहे. आणि येथे मला वाटतं आहे ठाणे जिल्ह्यातील बरेच संघ आले असतील. 9 तरुणांनी वडवली म्हणजे आमच्या वडवली गावचा आदर्श घेऊन पुढे प्रगती करावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. नक्कीच तुमच्या या प्रेरणेने, तुमच्या या मार्गदर्शनातून आम्ही प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करू. तत्पूर्वी जाऊया आपण ओव्हर टू नरेश सर. थँक्यू. धाव फलकावरती धावा 44 धावा. तिसरं षटक एव्हाना सुरू. या षटकामध्ये 3 सिंगल आलेत आणि 1 षटकार देखील आपण बघितलाय. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आहे. अर्जुन आणि फलंदाजीसाठी मनेश तर लक्ष्मण. शेवटचा चेंडू टाकावा लागेल. 5 चेंडू संपले त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. मला वाटतं या षटकामध्ये मोठे फटके जास्त खेळू दिले नाहीत. आतापर्यंत चौकार षटकार सहज मिळत होते. अर्जुनचा चेंडू स्क्वेअर कट, मजबूत पॉवरफुल फटका आहे. सीमारेषा पार, चौकार.
मैदानामध्ये बघितली ड्रिंक ट्रॉली सन्माननीय सचिनजी शिंगोळे यांच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला पुरवण्यात आलेली आहे। यावर्षी टू व्हीलर वरती ड्रिंक ट्रॉली आहे, येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये वारंवार बदल केले जातील असं त्यांनी सांगितलंय, परंतु जोपर्यंत धडाकेबाज चषक सुरू राहील तोपर्यंत माझ्याच वतीने ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाईल, खेळाडूंना पाणी पुरवलं जाईल। ही व्यवस्था ही सचिनजी शिंगोळे यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे। इथं प्रत्येक जण आपली जबाबदारी घेण्यासाठी पुढे येत असतो। मी नेहमी सांगत असतो की जे काम असतं, एखाद्या कामाची जबाबदारी घेतली की ते काम पूर्ण करायचं, हा या ग्रामस्थांचा मानस असतो आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळेच ही स्पर्धा सहजपणे पार होते। आपल्याला माहिती आहे की शिवधनुष्य उचलणं एवढं सोपी गोष्ट नसते, परंतु सहजपणे धडाकेबाज स्पोर्ट्स असेल किंवा ग्रामस्थ वडवले असेल, या सर्वांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य सहजपणे पेललेलं आहे। ओहो, अप्रतिम आणि देखना फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे षटकार। खूप चांगला फटका इथे बघायला मिळाला आपल्याला आणि याच षटकाराबरोबर मनीषच्या बॅटमधून षटकार होता। धावफलक 50 पूर्ण होत आहेत। 56 धावा परत एकदा लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिथे ना एक टप्पा घेत कॅमेरामनच्या ठीक खाली 4 धावांसाठी। माफ करा, धावफलकावरती या 4 धावांबरोबर 60 धावांची नोंद होणार आहे। माफ करा, 58 धावा इथे मिळतील आणि पुन्हा एकदा गगनभेदी षटकार, उंच आणि खूप लांब ठोकलेला हा षटकार। धावफलकावरती आहेत 12 चेंडूमध्ये 41 धावा नाबाद खेळल्यात त्या मनीषनं। अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तर धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावा। आपण चर्चा करत होतो की जो बदल केलाय संघनायकाने आनंदवाडीच्या सलामीच्या जोडीमध्ये जो बदल केला होता, विठ्ठल आणि वैभव येत होता तर त्याच्याबरोबर विठ्ठलच्या जोडीला मनीषला पाठवलं गेलं। विठ्ठल वैभव दोघेही बाद झाले, परंतु मनीषनं काय कमालीची फलंदाजी केली या सामन्यामध्ये। सलामीला येत संघनायकाने त्याला सलामीला पाठवण्याचा जो निर्णय होता तो यशस्वी करून दाखवलाय मनीषनं। 41 धावांची बेधुंद आणि झंझावाती खेळ या मैदानामध्ये उभी केली। अजून एक माहिती तुमच्या समोर येते, या ठिकाणी तुम्ही टॉस बॉक्सच्या बाजूला बघाल की देशी विदेशी नावाचा एक बॅनर दिसतो आहे, त्याची चर्चा करू। उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, जबरदस्त कत्ती, डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार, चौकार। फट या सामन्यामध्ये मनीषनं फक्त 3 एकेरी धावा घेतल्यात आणि 5 षटकार ठोकले, 3 चौकार ठोकले, 45 धावसंख्येवरती तो नाबाद आहे। जबरदस्त बॅटिंग, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती मनीष पुढे येत खेळलेला हा फटका लॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे। 1 धाव, दुसऱ्या धावेला प्रयत्न आहे आणि 2 धावा मनीष। 47 अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर। षटक क्रमांक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं आणि धावा दाखवतोय धावफलक 70 धावा। मला वाटतं सकाळी 71 धावांचा विक्रम होता तो बरडपाडा संघाचा होता आणि बरडपाडा संघाविरुद्ध या ठिकाणी एक विक्रम अजून दृष्टिक्षेपात येऊ शकतो। बरडपाडा संघाने जे विक्रम मोडला विक्रम नोंदवला तोच विक्रम आता मोडण्यासाठी उंबरठ्यावरती उभा आहे त्यांच्याच विरुद्ध। बाहेर जाणारा चेंडूला कट केलं, ड्राईव्ह केला, कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे असेल। 1 धाव 48 पर्यंत पोहोचेल तो मनीष। षटक संपलं, 4 षटकांचा खेळ संपला। धावफलक दाखवतो 71 धावा, स्कोर रेकॉर्ड लेवल होतोय। तर जी चर्चा आपण करत होतो, देशी विदेशी जो बॅनर तुम्हाला दिसतोय आहे तर आपण बघतोय, त्याची माहिती तुम्हाला मी देतोय। तुम्ही कधी युरोपमध्ये गेला नसाल
किंवा काही लोक गेले असतील, तिथल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील, तुम्हाला असं वाटलं असेल की युरोपमध्ये जावा, पण आता कोरोना आहे त्यामुळं फ्लाईट देखील बंद असतील, फ्लाईट असल्या तरी तुम्हाला तिथे जाऊन परत क्वारंटाईन होणार, त्यामुळं सध्या तरी परदेशात जाणं अवघड आहे. परंतु आपल्यातीलच एक मित्र काल विलासजी मार्के साहेब इथे उपस्थित होते, त्यांचे चिरंजीव युरोपमध्ये आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी या गावच्या आहेत, आपल्याच गावातल्या भूमिपुत्रानं सुपुत्रानं एक गोष्ट केलेली आहे, आपल्यासाठी अत्यंत चांगली आहे, आपल्यासाठीच नाही समस्त भारतीयकारांसाठी नाही तर समस्त जगभरातील नागरिकांसाठी. त्यांनी यूट्यूबवरती देशी विदेशी नावाचा चॅनल तयार केलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून युरोपातील अनेक प्रेक्षणीय स्थळं, पर्यटन स्थळं ते त्याचे व्हिडिओ तयार करून त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ज्यांना माहिती बघायची आहे युरोपातील पर्यटन स्थळांची, काही या ठिकाणी माहिती हवी असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊ शकता, सबस्क्राईब करू शकता, चॅनल लाईक करू शकता, आपल्याला ती माहिती मिळेल. ओहो, खराब चेंडू आणि याचबरोबर रेकॉर्ड, नवीन रेकॉर्ड स्टँड होईल इथे. एका डावातल्या सर्वाधिक धावांचं रेकॉर्ड आनंदवाडी. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. बीमर पंचाने नो ठरवला, त्यावरती 4 धावा अतिरिक्त मिळाल्या. या 5 धावांबरोबर धावफलकावरती 76 धावा आणि सर्वाधिक धावा बनवणारा संघ कोणता असेल तर तो ठरला आनंदवाडी. वनडे क्रिकेटमध्ये 443 धावांचा रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 954 धावांचा रेकॉर्ड आहे. तो कोणाचा आहे ते तुम्ही शोधा. ओहो, मोठा फटका, मिस टाइम शॉट आणि झेल सुटलाय. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. किस्मत की देवी उनके ऊपर मुस्कुरा रही है. जो कि मनीष अर्धशतक के कगार पर खड़े थे, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता मनीष, परंतु त्याचा झेल सुटला. 49 धावसंख्येवरती तो नाबाद असेल. आता धावफलक दाखवतोय 78 धावा. तर पाहूयात आता अर्धशतक होईल काय. स्पर्धेतलं ते पहिलं अर्धशतक असेल आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्या गोष्टींना खूप मोठं महत्व असतं. चेंडू आकाशामध्ये आणि झेल सुटला पुन्हा एकदा. अर्धशतक पूर्ण. लागोपाठचे 2 झेल सुटलेत परंतु अर्धशतक. नियतीच्या मनात काय आहे हे कुणी सांगू शकत नाही. नियतीला अर्धशतक घडवायचं होतं त्यामुळेच हे झेल सुटलेले आहेत. मनीषचं पहिलं अर्धशतक आहे. आपल्याला माहिती आहे पहिल्या गोष्टींना किती महत्व असतं. एव्हरेस्ट वरती पहिला कोण पोहोचला तो अमर झाला, परंतु दुसऱ्यांदा तिथे कोण पोहोचला हा प्रश्न मी विचारला तर बऱ्याच लोकांना त्याचं उत्तर येणार नाही. तिसऱ्यांदा चौथ्यांदा कोणी पोहोचला हे सांगता येणार नाही, परंतु पहिल्यांदा कोण पोहोचला हे सगळ्यांना माहित असतं. चंद्रावरती पहिल्यांदा कोण गेला सगळे उत्तर देतील, पण दुसऱ्यांदा कोण गेला ते सांगता येणार नाही. माझ्या मुलाला मी प्रश्न विचारला होता चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं, त्याने उत्तर दिलं नील आर्मस्ट्रॉंग. त्याला म्हटलं दुसरं पाऊल कोणी ठेवलं, ते म्हणले पप्पा तुम्ही येडे झाले का, दुसरं पाऊल त्यानेच ठेवलं असेल ना. तर असं असतं, लहान मुलं किती क्रिएटिव्ह असतात किंवा किती हुशार असतात आपण त्याचा अंदाज घेऊ शकत नाही. दरम्यानच्या काळामध्ये आपण जाऊ धावफलकावरती. फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती जायचंय आपल्याला. 79 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा रोखल्यात गोलंदाज अर्जुननं, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा होते किशोर विरुद्ध बिरवाडी असा सामना यानंतर होणार आहे. मी विनंती करेल दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. बरोबर 2 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. किशोर 11 विरुद्ध बिरवाडी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1-2 गो. शेवटचा चेंडू असेल या डावातला, शेवटच्या षटकातला. यानंतर एक डाव संपेल. स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय, सीमारेषा पार. 4 धावा. 80 धावा पूर्ण होतात. 83 धावा विजयासाठी 84 धावांचा आव्हान.
नंतरचा होणारा सामना हा किशोर विपक्ष बिरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. मी मान्यवर पांडुतात्या शिंगोळे, त्याचबरोबर शंकरतात्या शिंगोळे, त्याचबरोबर गजानन दादा लिहे आणि गोविंददादा अधिकारी या चारही मान्यवरांना विनंती करतो, कारण ही युनिटी खूप स्ट्रॉंग आहे आमच्या धाडेकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीसाठी. ही दोस्ती अजिबात तुटायची नाही. ही येणारे काळ पण सांगून गेला आणि भविष्यकाळ सुद्धा मी सांगतो त्यांचा. नक्कीच ही युनिटी खूप स्ट्रॉंग आहे आणि अशीच राहणार आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी मंचकावर यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण ही नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे. बिरवाडीचा संघ कर्णधार मनोज पथारे आणि संजय दादा गायकर. किशोर संघ कॉल करेल. संजय गायकर कॉल करतायत. हेड इज कॉल आणि नाणेफेक जिंकलाय तो किशोर संघ. मी नक्कीच संजय दादांना विचारेन की टॉस किती महत्वाचा. हॅलो, सर्वात आधी मी धनबाद स्पोर्ट क्लबचं धन्यवाद करतो की त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं आहे. कारण माझं जरा प्रॉब्लेम झालं होतं टीमचं सर्व खाटेघरी ते मला खेळायला भेटलं नाही आणि वडवलीला सुद्धा जरा मला प्रॉब्लेम झालं होतं काही कारणामुळे. तर सतीश सर यांनी आणि त्यांच्या टीमने मला भरपूर सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आणि तसेच मनोजजी सर यांनी बी मला सहकार्य केलं आणि माझा सामना जरा एक विनिंग पाठीमागे घेतलं, त्यामुळं धन्यवाद. आणि हॅलो, निर्णय माझं फील्ड घेतलेला आहे आणि जेवढ्या कमी स्कोरवर मनी सरांना मी रोखण्याचा प्रयत्न करेन. ओ थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर बिरवाडी संघाचे संघनायक मनोजी पथारे, समोरचा संघही तेवढाच तुल्यबळ आहे. तर तुमचा नाणेफेकीचा कौल किती महत्त्वाचा होता. नक्कीच होता. आम्ही सुद्धा नाणेफेक जिंकल्याची तर क्षेत्ररक्षक घेतला असता. पण आता समोरच्या संघामध्ये पण तुम्हाला सांगायची गरज नाही, चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत. तर तुम्ही किती स्कोरपर्यंत स्कोर मारण्याचा प्रयत्न करणार. 60 ते 65 धावा प्लस करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला त्या धावा होण्यासाठी आणि दोन्ही संघाला विजयासाठी शुभेच्छा देतो. आणि मी यानंतर पुन्हा एकदा नरेश सरांना विनंती करतो. थँक्यू सतीश सर. दोन्ही संघनायक खरं तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, हा मनाचा मोठेपणा दाखवला, ही चांगली गोष्ट आहे. किशोर 11 आणि एकमेकांना आपण म्हणतो ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकांना सहकार्य करणं हे खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः क्रिकेटमुळे आपण एकत्र येतो, परंतु सार्वजनिक जीवनात सुद्धा आपण सर्वांनी अशाच प्रकारे वागलं पाहिजे, अशाच प्रकारे एकमेकांचा हातात घेतला पाहिजे, अशाच प्रकारे एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपली संस्कृती, आपल्यावरती असलेले संस्कार यांची कुठेतरी चांगले रुजवून होऊन पुढच्या पिढीमध्ये ते आपल्याला हस्तांतरित करता येतील. आणि खरं तर ही गोष्ट त्यासाठी माध्यम म्हणून क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे एक रेकॉर्ड तयार झाला होता. बरडपाडा संघानं सकाळी बनवला होता, तोच रेकॉर्ड त्यांच्याच विरुद्ध मोडला गेला आणि विजयासाठी आता आव्हान असेल तब्बल 84 धावांचं. पहिल्या चेंडूपासून आज इथं धडाका बघायला मिळाला तो फलंदाजांचा. आनंदवाडी संघाच्या चौकार षटकारांची सरबत्ती इथं झाली. अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस इथं पडला आणि मैदानाला पाणी पाणी करून टाकलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, थोडासा फलंदाजाचा प्रयत्न होता, परंतु शरीरापासून खूप लांब खेळला तो. निर्धाव चेंडू.
षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना खरं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटलं की बऱ्याच वेळा प्रेशर असतं. एखादा चेंडू निर्धाव केला तरी पुढच्या चेंडूवरती प्रेशर वाढत असतं. त्यामुळं कन्सिस्टन्सी सातत्यानं धावा काढणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. उजव्याच्या बाहेर यावेळेस वाईड आहे. सेम टप्पा ठेवताना तो त्यावेळेस थोडासा भरकटला, कारण ज्यावेळेस तुम्ही अँगल करता किंवा लाईन वरती गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला बरोबर मोजून मापून टाकावं लागतं. थोडी चूक झाली तरी वाईट ठरू शकतो. हा चेंडू टाकणं हे जास्त रिस्की आहे, परंतु गोलंदाज ती रिस्क घ्यायला तयार असतात. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पूल करायचा प्रयत्न, टायमिंग फसलेला आहे. पहिला फलंदाज कोसळला. एक गडी बाद एक, बरडपाडा. चल बरोबर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. अप्रतिम टाकलेला चेंडू. अपील जरी झाला असलं तरी धावा मात्र मिळाला नाहीत आणि धावफलकावरती एक धाव एक गड्याच्या मोबदल्यामध्ये समालोचन कक्षामध्ये बदल होईल आणि पुन्हा एकदा प्रसाद परब आपल्या समोर असतील. सर या, स्वागत आहे. हो, लाजवाब, अप्रतिम गोलंदाजी. थँक्यू नरेश. खूप सुंदर षटक तुम्हाला पहिल्या षटकामध्ये मला पाहायला मिळते. गोलंदाज लक्ष्मणचा वापर केलाय आणि खूपच अटॅक तुम्हाला पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी. टार्गेट जर आपण पाहिलं तर टार्गेट आहे ते 84 धावेंचं स्पर्धेचं उच्चांक गाठलाय वाननवाडी संघाने. ॲज एक्सपेक्टेड त्यांच्या नावारूपाला खेळ करत असताना त्यांच्या साजीचा असा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल त्या संघाकडून. 83 धावा कुठे त्यांनी 84 धावा असलेलं लक्ष इथे मात्र बराडपाडा संघाच्या समोर उभारलेलं आहे. गुड बॉलिंग लक्ष्मण. समोर खेळलेत लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल फलंदाज बाद. गुड कॅच. एक मोठी सफलता हाती लागते. 2 धक्के लागलेत मैदानावर ते बराडपाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये ही सफलता आपल्या संघासाठी लक्ष्मणने आणून दिलेली आहे. लक्ष्मण कॉमेंट्री बॉक्स कडून निर्णायक चेंडू घेऊन या षटकातला. स्विंग चेंडू होता. ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. स्क्वेअरला चेंडू जातोय तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्येला फक्त आकार दिला धावफलकावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम लक्ष्मण. एका षटकातील धावसंख्या फक्त 2 धावा. एक मोठी धावसंख्या उभारल्यानंतर कशा प्रकारे त्याचं तोड द्यायला हवं, कशा प्रकारे त्या थांबवायला हव्या याचा अप्रतिम प्रयत्न सुरू आहे. आणि लक्ष्मेशचं एक बेभान करणारं षटक पाहायला मिळालं. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, 2 धक्के दिले ते बराडपाडा संघाला. आणि बराडपाडा संघ बघायचा आहे याच्यात तो कशा प्रकारे सावरणार, कारण त्यांच्या समोर आहे ते 84 धावसंख्येचं लक्ष. त्यापैकी पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये फक्त आले त्या 2 धावा. 82 धावा अजूनही करायचे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते 24.
24 ball and 84 runs to win. 82 required. 82 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होय. चंद्रकांत सामना करेल तो 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंग आणि फलंदाज मेन इन ऑरेंज कॅप संदीप. स्लोअर वन चेंडू डाऊन साईडला खूप चांगला फटका. फाईन लेगला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा चौकार. ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तब्बल 71 धावा कुठल्या होत्या. तो संघ अजिबात मागे वळून पाहणार नाही. तोडीसोड उत्तर देण्याच्या तरी मात्र शंका नाही. पण पहिल्या षटकाच्या जर आपण उल्लेख केला तर लक्ष्मण एक अप्रतिम षटक हाताळलं. बराडवाडा संघाची फलंदाजी त्यांना माहिती आहे. पण अशा मुवमेंटला एक चोख प्रत्युत्तर देत असताना एक तिखट मारा करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या त्या लक्ष्मणने. गुड बॉलिंग. चंद्रकांत राऊंड विकेट मारा करतात पंचाच्या उजव्या बाजूने. समोर केल्याने इनसाइड आउट. लाजवाब फटका. डीप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पण कोण शर्यत जिंकणार. चेंडू मात्र लास्ट मोमेंटला मात्र आपली शर्यत जिंकतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. उमरोली गावचे सुपुत्र सन्मान्य निलेश मोरे यांचे इथे आगमन झालंय. व्यासपीठावर त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. डेड बॉल कॉल केलाय पंचांनी कारण चेंडू रिलीज करताना हाताचा चेंडू स्किट होतोय खाली पडतोय. लक्ष्मण येतोय. लक्ष्मण हे सांगतोय की कुठल्या प्रकारचा दबाव घेण्याची गरज नाहीये. हे फक्त दुसरं षटक. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मी अजून एक षटक इथे टाकू शकतो. पण बघायचं इथे मात्र काय कॉन्फिडन्स दिलाय गोलंदाज चंद्रकांतला. कारण चंद्रकांतने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि तोच मात्र गोलंदाजी मार्गावर तुम्हाला पाहायला मिळतोय. गुडलेनचा चेंडू होता. हुक केलाय आणि चेंडू पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमारेच्या बाहेर चौकार. हा दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरा चौकार आणि तिसऱ्या चौकाराच्या मधील धावसंख्या वृद्धिंगत होते. वेगाने सदकते पुढे ती 14 या धावसंख्येवर. चंद्रकांत हो गुड बॉलिंग. चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि चेंडू खूपच बाहेर निघून जातोय. रिटर्न पिचर सुद्धा बाहेरून निघून जाते. वाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. भरपूर शफल सुद्धा झाले होते फलंदाज. वाईट त्यामुळे धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफरक अंकित झाले. एकूण 15 धावा. पहिल्या षटकात 2 धावा आल्या होत्या. या षटकात 3 चौकार आले. ती वाईट आल्या. एकूण धावसंख्या 15 धावा धावफलकावर. रिक्वायर रन रेट खूप मोठा आहे बराडपाडा संघासाठी. हा चेंडू पुन्हा हुक करायचा प्रयत्न. चेंडू थोडासा क्विक बाउन्स झाला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू मात्र रिटर्नच्या आतमधून चेंडू निघून जातोय. पंचांना त्याचा काहीच परिणाम नाही. 1 बाउन्सचा कॉल दिलाय तो गोलंदाज चंद्रकांतला. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवर. एक बाउन्सर तुम्ही हँडल करू शकता हाताळू शकता एका षटकामध्ये आणि याची ताकीद दिली आहे पंचांनी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दे धमाका. पंचांचा इशारा षटकार. शॉट किती कॉन्फिडन्स होता. किती बारीक नजर होती. किती आय साइड किती स्ट्रॉंग होती या फटक्यावर या चेंडूवर. फलंदाज उजव्या स्ट्रायकिंग एंडला संदीपची आणि काय झोकात हा फटका एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी.
थांबून खेळायचा प्रयत्न ऑप्शनच्या खूपच बाहेर निघून गेले, पण चेंडू टायमिंग होत नाहीये. ब्रश एक्झॅक्टली कुठे होते पंच बघताय. चेंडू राईट डिसिजन, लेग बाईज, आणि त्याचबरोबर षटक क्रमांक मैदानावर दुसरं समाप्त होते. 22 धावा अंकित झाले. धावफलक 11च्या सरासरीने 84 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. अजूनही 65 धाब्यांची गरज मैदानावर सामना जिंकण्यासाठी. चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे ते 18. 62 रिक्वायर फ्रॉम द 18. धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे मैदानावर. धडकेबाज चषक 2020 क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघत आहात. पर्व 46वा. प्रथम पारितोषिक रोख रुपये शहरी गटासाठी 51,051. आणि तुम्ही ट्रॉफीज बघत आहात, म्हणजे ओमसाई ट्रॉफी अँड अवॉर्ड शॉप दिनेशजी सोरकादे यांच्या शॉपमधून या खास करून इथे मात्र मागवण्यात आलेले आहेत. श्री रत्नाकर भगवान माळी यांच्याकडून हे पहिलंच ट्रॉफी आहे शहरी संघासाठी स्पॉन्सरशिप. त्याचबरोबर श्री सुदाम शंकर शिंगोळे यांच्याकडून एक मेंढा सुद्धा आहे प्रथम विजेत्यासाठी शहरी गटातून. त्यानंतर प्रथम विजेता ग्रामीण गट 41,041. ट्रॉफीचे पुरस्कर्ते आहेत पांडुरंग दत्तात्रय गडगे यांच्याकडून, आणि त्याचबरोबर मेंढा जो मिळाला आहे तो पुन्हा एकदा श्री सुदाम शंकर शिंगोळे यांच्याकडून या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासाठी. लक्ष्मण पुन्हा एकदा. द विकेट. ऑन साइडला चांगला टायमिंग आहे. स्क्वेअरलीला क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहे चेंडू उचलण्यासाठी, पण काय प्रयत्न, जबरदस्त एफर्ट. एक जबरदस्त उंच उडी मारत असताना चेंडूला आतमध्ये स्टॉप केलंय. गुड फिल्डिंग. गोलंदाज स्वतः लक्ष्मण तिथे कौतुक करतोय त्या खेळाडूचं. चंद्रकांत होते डीप मध्ये. गुड फिल्डिंग, चांगले एफर्ट, पण तेवढीच चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र करत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. संदीप चांगली फलंदाजी करतोय. नवीन आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर. कुणाला अजूनही स्ट्राईक रोटेट झालेलं नाहीये. ऑन साईडला केलेत. पुन्हा एकदा चंद्रकांत चेंडूवर येतोय. वेगाने चेंडू ते कव्हर करेल. मिळेल ती फक्त एकच धाव. फेक चांगली होती त्यामुळे एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. आणि पुन्हा एक रोटेट झालेला आहे. धावसंख्या पुढे सरकली. धावफलकात एकूण 25 धावा. संघाचे क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे, पण अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 84 धावसंख्येचं लक्ष गाठायचं सामना जिंकण्यासाठी, आणि तो प्रयत्न इथे सुरू आहे. बघायचं कुणाल कशा प्रकारे साथ देणार, कारण कुणालला पहिल्यांदा संधी मिळते ती स्ट्राईक एंडवर येण्याची. लक्ष्मण चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 2 धावा इथे सहज पूर्ण करतोय तो कुणाल. तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते का बघायचं आहे, आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. गुड रन. पंचांच्या डावाजूने मारा करतोय. ओव्हर द विकेट. लोअर फुटला चेंडू ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवर येतात. वाईडिश लॉंगला चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. बघा काय कॉन्फिडन्स आहे रनिंग मिडल विकेटमध्ये दोन्ही फलंदाजांकडे, आणि तोच कॉन्फिडन्स त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाईल याच्यात मात्र शंका नाही. लक्ष्मणचं षटक त्यांना व्यवस्थित खेळून काढायचं आहे. कुठली विकेट न गमावता धावा अंकित करायचे, कारण ज्या लक्ष्मणने पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते, तोच लक्ष्मण त्यांच्या समोर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील करतायत, पण यशस्वी चेंडू शोधेपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट झाली. लेग बाईकचा इशारा येतोय योगेश अधिकारी यांचा. अतिरिक्त स्वरूपात वाढ होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 10 प्रकार अंकित होते. त्या एकूण 31 धावा. लक्ष खूप मोठं आहे. मोठ्या फटक्यांपासून या षटकामध्ये वंचित ठेवलंय लक्ष्मणने ॲज एक्सपेक्टेड, आणि तशीच गोलंदाजी पाहायला मिळते लक्ष्मणकडून. समोर केले लॉफ्टेड स्ट्रोक. ग्रेट शॉट, ग्रेट नॉक, बेधडक बेधडक षटकार. सैता पाकाची बहिणी येईन तुझी मी सतिरला.
जत्रेला जत्रेला सत्तेचाळीस धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते 12. आतापर्यंत 37 धावा इथे मात्र कुठल्या गेलेत मैदानावर 3 षटकामध्ये. पहिलं षटक जर सोडलं तर नंतरच्या 2 षटकामध्ये चांगला प्रयत्न केला, खास करून या जोडीने. कुणाल आणि संदीपचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे मैदानावर. त्याने ठोकलेत आतापर्यंत 3 चौकार, 1 षटकार. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत या इनिंगमध्ये 24 धावा आणि 47 धावा अजूनही दूर आहे सामना जिंकण्यासाठी. आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते 12. लक्ष्मणची दोन्ही षटकं संपलेत, त्यामुळे थोडासा मात्र दबाव कमी झाला असेल, थोडासा अडसर दूर आलाय. पण बघायच्या नंतरची 2 षटकं इथे कोण हाताळणार आनंदवाडी संघाकडून. त्या 2 षटकामध्ये 47 धावा कुडायच्या प्रयत्न निश्चित असेल इथे दोन्ही फलंदाजांचा की मोठे फटके मारावे. कुणालच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याला कॉन्फिडन्स खूप देऊन गेला फटका. तो षटकार नंतर वैयक्तिक तो खेळतो तो 9 या धावसंख्येवर 2 चेंडूमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन 450 रन रेटने तो खेळतोय. तर पलीकडे जर आपण बघितलं जो स्ट्राईक एंडला येतो तो फलंदाज म्हणजे संदीप, तो सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनीष सज्ज होतोय. अजूनही काही चेंजेस आणतायत शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मधून. स्वतः लक्ष्मण, स्वतः कॅप्टन. गोलंदाज मनीष 20 अटेंड कडून गोलंदाजी करतील. 4थं षटक मार्गस्थ होत आहे. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर लँड होते, कुठे लँड होते पंच सांगतात. यस इट इज वाईट. धावसंख्या 38 धावा धाव फलकावर. लेग ब्रेक करायचं होतं पण चेंडू पिचिंग होत नाहीये, लेगस्टिकच्या खूपच बाहेर गेला चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा आहे, लेगस्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये मनीषला मी काही वरच्या षटकांमध्ये बघितलं होतं गोलंदाजी करत असताना, पण आता मात्र तुम्ही आता 4थ्या क्रमांकावर आल्यानंतर थोडासा डिमॉलरेट झालं असं वाटतंय. आणि 2 मात्र वाईट त्यांनी आता मात्र फेकलेत या षटकामध्ये. थांबून केलेत, पॉज अँड एक्झिक्यूट, क्लासिकल शॉट. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर फरार. षटकार. सुपर टायमिंग. संदीप जबरदस्त फलंदाजी करतोय, अटॅकिंग बॅटिंग. त्याला कुठल्या गोष्टीचा भीती राहिलेली नाहीये, कारण त्याला माहिती मला प्रत्येक चेंडू हा मोठ्या फटक्यांसाठीच खेळायचा आहे. मोठे फटके माझ्या संघासाठी जरुरी आहेत, तिथूनच आम्ही विजय मिळवू शकतो आणि समोरच्या संघावर दबाव टाकू शकतो. थांबून केले, अजून एक धमाका. ग्रेट शॉट. ऍक्शन रिप्ले. मागच्या फटक्याची पुनरावृत्ती केली, रिझल्ट तोच. षटकार. म्हणजेच संदीप. सामन्याचा रिझल्ट काय लागेल मला माहित नाही, पण मी झुंजणार, मी लढणार, मी गाजणार आणि गोलंदाजावर अक्षरशः बरसणार. अशी फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते संदीप कडून. खराब गोलंदाजीचा इथे मात्र नमुना मनीष कडून पाहायला मिळतोय, जो मात्र समोरच्या फलंदाज अक्षरशः इथे मात्र इन्व्हाइट करतोय फटके मारण्यासाठी, आणि ते फटके तुम्हाला संदीप कडून पाहायला मिळतात. 2 षटकार आलेत. धावसंख्या वेग पकडते, धावसंख्या अंकी झाली, धावफर करते. पूर्ण
50 अप होत आहेत धावसंख्या, 51 धावा धावफलकावर. मनीष फुल टॉस आहे, चेंडू ऑनसाईडला फक्त दिशा दिली आहे, चेतक डीप मध्ये चेंडू उचलतायत, एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि कुणालने सिग्नल दिलाय की नकार दिलाय. आता होणार, आता मात्र 100% ही धाव होणार. बॅकअप नाहीये पण आता मात्र फलंदाज नकार देत आहेत. इथे सुद्धा एक धाव निश्चित झाली असती. हाच मात्र कॉन्फिडन्स कुणालकडे होता. थोडेसे नाराज होत आहेत जे हात आतापर्यंत टाळ्या वाजवत होते मैदानाच्या आतमध्ये, ते मात्र हात अक्षरशः खांद्यावर आणि डोक्यावर आणि कमरेवर आले हात, कारण त्यांना पेच पडला की इथे संदीपला कसं थांबवावं. धावसंख्या 53. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे होते, झेल तिथे मात्र ड्रॉप केलाय. येणारा काळच तुम्हाला सांगेल की झेल सोडलाय का मॅच सोडली आहे. झेल थोडासा कठीण तर होताच, पण हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं. संदीप ज्याप्रमाणे आग ओकते मैदानाच्या आतमध्ये, त्याला तोड नाहीये कोणाची. या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तुम्हाला अशाच प्रकारची फलंदाजी करायला लागेल, आणि यामुळेच की काय मनीष थोडासा मात्र मला वाटतोय की दबावाखाली आलाय. धावसंख्या धावफलकावर 54. हा चेंडू खराब शॉट सिलेक्शन. जेव्हा तुम्ही शफल होता, ऑप्शनच्या बाहेर येता, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे की तो फटका मला खेळायचाच आहे. तो चेंडू मागे जाता का बरं, तो माझ्या बॅटवर यायलाच हवा, पण तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये कुणालकडून. मनीष कमबॅक करत असताना हा चेंडू लेफ्ट केला आहे, धावचीची संधी होती, क्विक सिंगल कंप्लीट केलाय, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा अंकित होतील धावफलकावर सुदर्शन कडून. आणि सुदर्शन मला सांगतोय की षटक लांबवलं तर आहे आणि महागडं सुद्धा ठरलंय. धावसंख्या अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. लाईन विसरले, दिशा विसरले, जसे स्ट्राईकला संदीप आले आणि डोकेडोकी ठरले संदीप गोलंदाजांसाठी, खास करून मनीषसाठी, कारण मनीषचा खरपूस समाचार घेतलाय तो संदीपने. 7 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष. नथिंग इज इम्पॉसिबल. ऑन साइडला स्क्वेअर लेगचा फटका, क्षेत्ररक्षक डी मध्ये स्क्वेअर लेगला येऊन चेंडू उचलतील. थोडासा कार्पेट शॉट पाहायला मिळतोय आणि शेवट चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले ते संदीपने. त्यामुळे समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 27 धावा, 26 धावा. 6 बॉल अँड 26 टू विन. सामना कुठे होता बघा. पहिलं षटक आपण जर बघितलं तर लक्ष्मण अवघ्या 2 धावांचं षटक, पण नंतरची 3 षटकं खूप काही सांगून गेलंय ते गोलंदाजी करण्या आनंदवाडी संघाला, कारण दुसऱ्या षटकात 20 धावा, नंतर 15 धावा आणि आता मात्र 21 धावा. म्हणजे मागची 2 षटकं जर आपण मागे वळून बघितलं तर जवळजवळ 56 धावा या 2 षटकात, 3 षटकात झाल्यात. एवढी महागडी षटक तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे, हे तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. कुठलाही मात्र व्यक्ती इथे मात्र भाकीत करू शकत नाही की सामन्याचा रिझल्ट काय लागेल. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाज येते त्या षटकामध्ये विघ्नेश. राऊंड विकेट मारा करतील विघ्नेश. समोर आहे फलंदाज ते संदीप. चला सामना स्पीडअप करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे, वेळ घेऊ नका. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये उंच उडाला, मिस्टॅम झाला. स्ट्रोक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग वरून जज करतोय. चेंडूच्या खाली होता आणि झेल टिपलाय. बिग विकेट. फलंदाज बाद होते. खूप वेळानंतर यश मिळते गोलंदाजाला आणि मोठा बळी त्यांच्या मात्र हाताला लागलाय. फलंदाज बाद होते ते संदीप.
22 हवेत अजूनही 4 चेंडूमध्ये. 4 चेंडू 22 धावा. कुणालच्या बॅटमधून हा चौकार. आता मात्र फक्त षटकारांचीच प्रतीक्षा आहे बराडपाडा संघाला. ड्राईव्ह खूप चांगला आहे. गुड फिल्डिंग. वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न कुणालचा होता. आता मात्र आशा धुसर होत चालल्या त्या बराडपाडा संघाच्या विजयापासून. कारण आनंदवाडी संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय विथ द बॅट आणि विथ द बॉल ऑल्सो. खास करून लक्ष्मणचं कौतुक व्हायला हवं. अवघ्या 2 धावांचं षटक. तिथून मात्र जबरदस्त कमबॅक केलंय. आउट साईडला चेंडूला प्लेस केलंय. फक्त औपचारिकता शिल्लक आता काही चेंडूंची मैदानावर. 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 20. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. बिरवाडी आणि किशोर. लगेच सामना इथे मात्र खेळवला जाईल. मनोज पथारे आणि एका बाजूने गणेश गायकर. फुल टॉस आहे. मागे गेला चेंडू खूप वेगाने क्षेत्रशक्ती डीप मधून येते चेंडू उचलण्यासाठी. चेंडू जोपर्यंत अडवतील तोपर्यंत मिळेल ती एकच धाव या चेंडूवर. एक चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. राऊंड विकेट अँड डॉट. पंचांचा षटक समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. 18 धावेंनी सामना इथे त्याच्या खिशामध्ये टाकलाय. जर विचार केला तर मगाशी आपण जो एक सामना बघितला 20 धावाच्या फरकाने जो सामना इथे या स्पर्धेमध्ये जिंकला होता तो आनंदवाडी संघाने. आणि आता मात्र त्याच्या पाठोपाठ 18 धावेने हा सामना त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये टाकलाय आणि हा सुद्धा मोठा विजय असेल त्यांच्यासाठी.